आणि सध्या नाशिकमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे रंगलेलं हे राजकारण पालकमंत्री पदापर्यंत सुद्धा येऊन ठेपलंय। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांचे अनेक बळी गेलेत, त्यामुळे संतापलेल्या मंत्री छगन भुजबळांनी गिरीश महाजनांवरती तोफ डागली होती। आता तर छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातनं बाहेर काढा अशा आशयाचे बॅनर्स झळकले गेलेत। त्यावरून नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। त्यावर भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांच्याविषयी लोकांच्या भावना समजू शकतो, पण निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय। तर भुजबळांनी नाराजी व्यक्त करत बॅनर्स काढायला लावलेत। खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असा नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। पालकमंत्रीपदासारखं पद एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये सरकार आल्यावर इतके दिवस झाल्यावरही खाली राहतं, याचाच जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे की केंद्रीकृत जे काही आहे ते सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना स्वतःजवळ ठेवायचे। त्यामुळे किती पण बॅनर लागले, पोस्टर लागले, तरी मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातलं जे ताईत आहे, जे त्यांना संकट मोचके म्हणतात, अलीकडच्या काळात त्यांच्या असणाऱ्या त्या ऑडिओ क्लिपमुळे कदाचित त्यांचं वेगळं बारसं महाराष्ट्र करेल। मात्र कोणी काय केलं तर गिरीश महाजनांना कोणी हात लावू शकत नाही। नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे। देवाभाऊ योग्य निर्णय घेतील, देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत, त्यामुळे कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही। बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते।